मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातलं स्टील हब गडचिरोली बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि आज त्या दृष्टीने मुख्यमंत्री गडचिरोलीत येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या मतदारसंघातलं उच्च प्रतीचं लोहखनिज आहे, ज्या लोहखनिजावर आधारित हे स्टील हब होणार आहे, ते अहेरीचे आमदार माजी मंत्री धर्माराव वाहतराव आपल्यासोबत आहेत। बाबा, मला सांगा की तुमच्या मतदारसंघात राज्यातलं सर्वात चांगलं उच्च प्रतीचं लोहखनिज आहे, एकूणच हे लोहखनिज कसं आहे, किती क्षमतेचं आहे आणि त्यावर आधारित हा प्रकल्प कसा होतो? हा लोहखनिज म्हणजे सुरजागडवरून जे निघत आहे सध्या ते फार महत्त्वाचं आहे। 65 Fe चा ते क्वालिटीचा आयर्न ओर आहे आणि त्याच्यामधून आता आज जे मुख्यमंत्री इथे येत आहेत आपला देवेंद्र फडणवीस जी, कारण की हा फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्यांचा एक विजन आहे देवेंद्रजींचा, माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, की कुठेतरी हा जो मिनरल कॉर्पोरेशन आपण इथे तयार केलं आहे ते इथे सगळे उद्योग जे आयर्न ओरचे आहेत ते जास्तीत जास्त इथे आले पाहिजे आणि लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचं एक विजन घेऊन आपण माननीय मुख्यमंत्री साहेब पुढे जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा म्हणजे आता आज पेलेट प्लांट जवळजवळ 4, 5, 6 काय आपले वेगवेगळे आपले लॉयड मेटल्सचे विभागाचा आज उद्घाटनसुद्धा होणार आहे आणि भूमिपूजनसुद्धा होणार आहे। मला सांगा की गडचिरोलीत लोहखनिज मोठ्या प्रमाणात आहे आणि सिमेंट फॅक्टरीसाठी सुद्धा खनिज आहे, तर नेमकं कशा पद्धतीचे खनिज आहेत आणि त्याच्यावर काय काय आपल्याकडे होऊ शकते? इथे देवरमली सारख्या भागामध्ये, सिरोंचा सारख्या भागामध्ये आपल्याला जे खनिज सिमेंट करता जो लागतो ते आपल्याकडे दगड ते आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सिमेंट करता सुद्धा आपल्याकडे अर्ज आलेले आहेत। मी राज्यमंत्री असताना मायनिंग डिपार्टमेंट माझ्याकडेच होता, त्या दृष्टिकोनातून 5-6 कंपनी आलेल्या आहेत आणि त्याचासुद्धा प्रक्रिया सुरू आहे आणि फार मोठा इंडस्ट्री इथे सिमेंटचा सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचा साठा आपल्याकडे या विभागामध्ये आहे माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणि एक नाही कमीत कमी 2 ते 3 सिमेंट फॅक्टरी होऊ शकतात आणि लोखंडीचं जे आपण जे आयर्नवर जे आज आपण एक प्रोजेक्ट पाहतो, दुसरा प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे सुरजागड इस्पात, त्या माननीय मुख्यमंत्रींनीच त्याचं भूमिपूजन केलं होतं। आणखीन इथे कंपनीज येणार आहेत जे JSW सारखा म्हणजे उत्तरच्या भागामध्ये त्यांनीसुद्धा 1 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट करायचं अशा प्रकारचा त्यांचासुद्धा प्रयत्न आहे आणि इथे आणखीन मोठे कंपनीज इथे येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगला इथे उद्योगनगर इथे निर्माण होणार आहे जिल्ह्यामध्ये। गडचिरोलीत माओवाद प्रभावित, माओवाद्यांच्या कारवाया अशी गडचिरोलीची ओळख होती, आता ही ओळख किती बदलत आहे असं तुम्हाला वाटते? आता फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की जे आपले देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो की बस्तर असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, या आंध्र असेल, ओरिसा असेल, या सगळं झारखंड असेल, तर या भागामध्ये जे आणि आपलं महाराष्ट्राचा आपला गडचिरोली जिल्हा, तर या भागामध्ये जे माओइस्टचा जो प्रभाव होता ते प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुष्कळसे लोक सरेंडर झाले, पुष्कळसे एन्काउंटर झाले आणि त्या दृष्टीने आता माओवादचा जे प्रभाव आपण पाहतो की या पूर्ण या 5-6 राज्यामध्ये कमी झालेला आहे आणि लोक स्वतःहून कामावर पहिले येत नव्हते इथे या सुरजागडच्या कामावर सुद्धा आता त्यांना काम पाहिजे आहे, लोक काम पाहिजे म्हणून मागणी करत आहेत, तर अशा प्रकारचा फरक झालेला आहे। एकूणच गडचिरोलीची ओळख बदलत आहे आणि स्टील हब सोबतच सिमेंट इंडस्ट्रीसाठी सुद्धा लागेल असं खनिज या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे पुढील काळात गडचिरोली वेगळ्या दिशेने जाणार आहे असं मत माजी मंत्री आणि अहेरीचे विद्यमान आमदार धर्माराव वाहतराव यांनी व्यक्त केलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।